जुन्नर शहरातील सुशिक्षित नागरिकांचा अशिक्षितपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। याबद्दल सविस्तर माहिती अशी की जुन्नर शहरातील लोणाराळी येथील ब्रह्मा विष्णू महेश या सोसायटीमधील सर्वच नाही पण काही नागरिक त्यांच्या शेजारी घर असलेले गणेश प्रकाश गव्हाणे यांच्या घरामागील जागेत जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने कचरा टाकतात व ताडी व दारूच्या बाटल्या सुद्धा पिऊन टाकतात। यावर गणेश गव्हाणे यांनी त्यांना वारंवार तोंडी सांगितले असून काही फरक पडत नसल्याचे दिसून आले। सदर नागरिकांनी असे पुन्हा केल्यास गणेश गव्हाणे हे उपोषणास बसण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला। जनता न्यूज जुन्नर। साहेब नमस्कार। माझं घर क्रमांक 162 लोणाराळी जुन्नर। आमच्या बिल्डिंगच्या बाजूला ब्रह्मा विष्णू महेश आहे, ते आमच्या अख्खी घाण आमच्या जागेत टाकतात। मी त्यांना तीनदा आम्ही हे केलेले, मी त्यांना सांगितले त्यांना टाकू नका म्हणून, ते मुद्दाम टाकतात। किती घाण आहे तुम्हीच बघा। मी कधी खोटं बोलत नाही। हे इथं आता दारूच्या बाटल्या जो माणूस विकणार ताडी विकणार इथला माणूस आहे। इथं दारू प्यायला बसतात। तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघा ना, तुम्ही बिअर किती बाटल्या ती तुम्ही चेक करा ना, तुम्ही किती बाटल्या ती दररोज संध्याकाळी दारू प्यायला बसतात। तिथं काय गरज आहे? कोणच्या तुम्ही घरात जाऊन बसा ना तुम्ही। मग तुम्ही त्यांना सांगितलंय का? तीनदा सांगितलं मी, आता चौथ्यांदा लेटर देऊ का त्यांना? त्यांच्या घरात जाऊन तुम्ही बसा ना, तुम्ही दारू प्या तुमच्या घरात जाऊन बसा ना। मग आमच्या कशाला तुम्ही कचरा टाकता? तुम्ही बघा चेक करा किती कचरा आहे। तुम्ही तिकडे बघा, दिसतोय भरपूरच कचरा। किती तुम्ही दाखवा ना किती कचरा आहे। नाही पण नगरपालिकेच्या इथं कचरा गाडी येते, घंटा गाडी टाकत नाही। हे मुद्दाम वरतून टाकून देतात। हे आता आपण बाहेर होतो तेव्हाच घंटा गाडी चालली होती, बरोबर ना? चालली होती पण टाकले यांनी, हे रात्री टाकतात। अहो हे कपडे आता तुम्ही सांगा, ते वरच्या साड्या सुद्धा ते वरतून टाकतात। ते चेक करा तुम्ही, साड्या बघा, त्यांच्या साड्या वरतून टाकतात। काय गरज आहे? त्यांनी त्यांच्या घरात टाका ना। त्यांना जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमचे कचरा उचलतो ना। नगरपालिका काम नसेल मी करतो स्वतः ना। नगरपालिका रोज येते, नगरपालिका रोज येते, पण यांना अक्कल आहे का? हे कोण आहेत? राहतात नाही इथं घरामध्ये, हे अन्न खातात का भूत खातात? आमच्या जागेमध्ये टाकायची गरज काय त्यांना? एक तर यांनी भिंत पाडली, पहिली गोष्ट ही भिंत पाडून टाकली। का पाडली यांनी मुद्दाम पाडली। यांना मागं तीनदा सांगितलं मी की आमच्या जागेमध्ये तुम्ही कचरा टाकू नका। आमचं घर किती 3 वर्ष आले बंद आहे। मग तुम्हाला कधी कळालं की बाबा इथे कचरा? 4 दिवसापासून मी त्यांना महिन्यापूर्वी सांगितलं आमचे कचरा टाकू नका। हे टाकतात, मुद्दाम टाकतात। हे नाही, इथं हे कचरा टाकण्याचं प्रमाण हे नाही, ताडी आहे ही ताडीचे। हे आताच थोड्या वेळापूर्वी इथं कोणतरी पिऊन गेले। तुम्हाला लाईव्ह दाखवतो, वाटलं तुम्हाला लाईव्ह दाखवतो कोण बसतं इथं संध्याकाळचं। हे लाईव्ह बसतात। नाही, केव्हापासून त्रास आहे? मला 5 महिने आले आणि त्रास आहे। वाटलं तुम्ही कचरा बघा। मी दररोज आहे ना, कधी मागच्या महिन्यात मी अख्खा जाळला होता इथं। मी यांना सांगितलं होतं, यांना अर्ज दिलता। वाटलं त्या अख्खे तुम्ही बॉडीचे फोटो काढा, त्यांना मी सगळ्यांना सांगितलं होतं। त्यांचा आपला वैर नाही, पण तुम्ही कचरा तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलले जो ताडी विकतोय तोच इथे ताडी विकतो आणि इथे या प्यायला बसवतो, तोच येतोय। त्याचा गाडी नंबर बी देतो तुम्ही वाटलं काय? आमच्या तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये आम्ही येऊ का दारू प्यायला, देशी प्यायला येऊ का तुम्हाला? तुम्ही ताडी विकता ना, तुम्ही बाहेर जाऊन विका ना। तुम्ही आतापर्यंत काय केले? एवढा कचरा तुम्ही सांगा। आपल्या घरामध्ये ही जमीन माझी आहे, जमिनीत कोण आहे? तुम्ही येणार आहे का? तुम्ही कचरा तुमच्या समजा आम्ही कचरा तिकडे टाकू का? तुम्हाला राग येणार नाही का? नाही येणार, 100% राग येणार। मग तुम्ही एवढं तुम्हाला कळत नाही ना? कचरा गाडी येते, घंटा गाडी, नगरपालिकेची गाडी येते, तुम्ही टाका ना तिथं। आता मी लावतो तुम्हाला गाडी इथं, दररोजची गाडी मी लावतो इथं। म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं का हे सुशिक्षित लोकांचा अशिक्षितपणा हे असं दाखवतं? तेच यांचं चुकीचं आहे सगळंच। हे चुकीचं काम करतात। हे रात्रीचे ना, हे पिशव्या टाकून देतात। दररोज संध्याकाळी दारू प्यायला बसतात इथं। हे बिअरच्या बाटल्या दाखवा तुम्ही। नाही, दाखवल्या आपण बिअरच्या बाटल्या। इथली जागाही साफसूफ करून ठेवलेली आहे। हे दररोज संध्याकाळी बसतात इथं।
ही माझी घर नंबर 162 नंबर घर नंबर आहे. वाटलं लोणाराळी. मी गणेश प्रकाश गव्हाण आहे. आम्हाला यांच्या पायी आम्हाला त्रास आहे. त्यांचा फक्त कचरे टाकतात हे आमच्या जागेवर. तुम्ही या संदर्भात मी आता नगरपालिकेला काय तक्रार नगरपालिकेला केली मी का? अर्ज करणार आहे आज. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 बिल्डिंगनी आमच्या याच्यात टाकतात ते. आणि पोलीस स्टेशनला पण अर्ज द्यावा हा, आपण पोलीस की स्टेशनला मी बाबा अर्ज इथं देऊन टाकतो. बेकायदेशीर पद्धतीने दारू विक्री होतीये. हा करतो मी. ते बी करणार. तुमच्या समोर आहे. ताडीचे बघा, हे ताडीचे किती आहेत. आता लाईव्ह येते. लाईव्ह आहे. हे पिऊन गेले ती आत्ता. मला एकाने फोन केलता म्हणून मी आलोय. म्हणून तुम्हाला फोन केला मी. पत्रकार तुम्ही म्हणून आलो तुम्ही. हे आता पिऊन गेले तिथून. चालतंय, घडलेली घटना आम्ही दाखवतो. याच्यावर नक्कीच पोलीस स्टेशन आणि नगरपालिका दोन्ही मिळून कारवाई करतील. नाही केली ना मी उपोषणाला बसणार.